विज्ञान युगातही आज अध्यात्माला तितकंच अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून जिथे विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतो असं म्हटलं जातंय. गॉड, खुदा, अल्लाह, प्रभू, परमेश्वर ही त्यांचीच रूपे. ज्या वेळेला अपेक्षित इच्छापूर्ती होत नाही त्यावेळी मात्र अध्यात्माचं अवडंबरात रूपांतर होतं आणि नवसासाठी काहीही असा प्रकार केला जातो. ज्योतिबाकडे नवस मागणाऱ्या भक्तांकडून हल्ली नवस फेडताना घोड्याचं शिंगरू दान करण्याची प्रथा वाढीस लागली आहे. ज्योतिबा मंदिराच्या परिसरात हे शिंगरू सोडलं जातंय आणि इथूनच त्यांच्या हाल अपेष्टांना सुरुवात होते. नवसाचं शिंगरू असल्यानं त्याला कुणीही पाळत नाही. गवताच्या शोधार्थ असे कित्येक शिंगारू परिसरात भटकताना आढळतात. कधी ग्रामीण भागात तर कधी शहरातही अशी शिंगारूंची संख्या वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी शिंगारूंचं रूपांतर घोड्यात झालेलं दिसून येतं. मात्र अशा घोड्यांना कोणीही चालक अथवा मालक नसल्याने लहान मुलांच्या खेळण्यासाठी ही घोडी आणि शिंगारू आता उपलब्ध झालेली आहेत. सध्या सुट्टीचा हंगाम असल्याने बच्चे कंपनी बिनधास्तपणे अशा शिंगारूवरून घोडसवारी करताना दिसून येत आहेत. यासाठी कोल्हापूरच्या पांजरपोळ व्यवस्थापनाने अधिक सजग होणं गरजेचं आहे असं सर्वसामान्यांचं मत आहे. एखाद्या प्राण्यास पांढरप येथे स्थलांतरित करावंसे वाटल्यास त्यांच्या दूरध्वनीवरती प्रतिसाद मिळत नसल्याची सार्वत्रिक तक्रार आहे. अशा शिंगारू अथवा घोड्यांना भूतदया दाखवून त्यांच्या निवाऱ्याची आणि चाऱ्याची सोय करून रक्षण करण्याची मागणी भक्तांकडून केली जात आहे. गोकुळ सोबत गोकुल